ज्या पद्धतीने केंद्र सरकार विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत आहे, केंद्र सरकारकडे जंतर मंतर येथे विद्यार्थी आपल्या मागण्या मागण्यासाठी गेलेले असताना ज्या पद्धतीने अमानुषपणे त्यांच्यावर हल्ला केला जात आहे, लहान मुलींवर हल्ला केला जात आहे, लहान मुलींच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला जात आहे, एक पोलीस अधिकारी पाठीमागून त्यांच्या प्रायव्हेट पार्ट मध्ये काठी घुसवण्याचा प्रयत्न करतोय, अतिशय निंदनीय आहे। त्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवून त्याला कठोर शिक्षा त्याच्यावर झाली पाहिजे आणि या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेऊन त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, नीट पेपर फुटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वीकारून धर्मेंद्र प्रधान यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे। या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असताना ज्या पद्धतीने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी हे पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी गेले, त्यावेळेस राहुल गांधींशी सुद्धा यांनी गुंडमावळ्यांसारखी वागणूक केली, लोकशाही ही दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, लोकशाहीची गळेचेपी करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे। या सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आता जनतेने पुढे आले पाहिजे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी आम्ही मागणी करतो। धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झालाच पाहिजे। विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा अरे होश में आओ, होश में आओ। मोदी सरकार, मोदी सरकार, धर्मेंद्र प्रधान, मोदी सरकार, राजीनामा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा, मोदी सरकार, अरे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा, राजीनामा द्या, मोदी सरकार राजीनामा द्या।